आणि अगदी काही क्षणामध्ये ते त्यांच्या गाडीमधून उतरतील। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या मनोज जरांगेंबरोबर आहेत, जाणून घेऊया विशालकडून काय नेमकी सध्याची अपडेट त्यांच्याकडे। विशाल, कोणी मराठवाड्याच्या आत जिल्ह्यातून पश्चिम बंगालच्या दूर दिशेत मैदानावरील सगळीकडे पाहावं तिकडे सगळीकडे बांधव मराठा आंदोलक आलेले आहे आणि जिथं बांधव मराठा आंदोलक आलेले आहे आणि जिथं जाईल तिथं फक्त घोषणा आवाज येते, एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीचे आवाज येत आहेत। हे सगळे आंदोलक आता फक्त आणि फक्त आरक्षणासाठी इथे एकत्र आल्याचं आपल्याला म्हणता येईल। आरक्षणाशिवाय माघार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सांगा काय म्हणणं? आम्ही पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आम्हाला मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि आम्ही मुंबई चक्का जाम करून टाकणार आहे। संध्याकाळपर्यंत आज मुदत आहे, म्हणजे तुम्हाला परवानगी आहे आंदोलनाची? परवानगी असली नसली तरी आम्ही एकदा बसल्यानंतर उठत नसतो। आमच्या भूमिकेवर काय नाही, आम्ही ठाम आहे आमच्या गोष्टीवर, आम्ही ठाम आहे। मी तुम्हाला दाखवतोय, थोडं दूर व्हा, प्लीज दूर व्हा। हे सगळे मराठा आंदोलक इथे आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही आता आरक्षण घेणार, आरक्षणाशिवाय माघार जाणार नाही अशी काहीशी या सगळ्यांची भूमिका आहे। मी तुम्हाला आझाद मैदान दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त ही सगळी मंडळी, ही सगळी लोक या ठिकाणी आहे। प्रश्न फक्त आरक्षणाचा आहे असंच त्यांचं म्हणणं आहे आणि आरक्षणाशिवाय माघार नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती की तुम्ही मला 1 दिवसाची मुदत दिलेली आहे, जर मला 1 दिवसाची दिवसात करा आणि जर 1 दिवसात मागण्या मान्य करत असाल तर निश्चितपणे मी माझं आंदोलन 1 दिवसात आवर्त घेईल। मात्र आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर आंदोलन आवर्त घेता येणार नाही, केल्यास आम्ही त्याला उलट उत्तर देऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज संध्याकाळपर्यंत त्यांना का हा महत्वाचा प्रश्न आहे। मनोज जरांगेची गेल्या वेळेसची आंदोलनाचा इतिहास पाहता जोपर्यंत ठोस भरीव त्यांना काही मिळत नाही, किमान काही दिवसात आरक्षण मिळेल अशा कालावधीचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाही असं चित्र आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि असंच हे सगळे आंदोलक म्हणतात। त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत सरकारला काहीतरी हालचाली करावं लागेल आणि जर या हालचाली केल्या नाही तर ही जे आंदोलन इथं आझाद मैदानावर सुरू आहे हे अशाच पद्धतीनं सुरू राहील असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। अनुपमा, बघतो मी तुम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुमची नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त हे सगळे मराठा आंदोलन पसरलेले आहे। अगदी भगवा जनसागर या आझाद मैदान परिसरात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मैदानावर खरं तर 5000 आंदोलकांनाच परवानगी आहे, आंदोलक मैदानावर आहे, त्याच्यापेक्षा चौपट आंदोलक हे बाहेर आहे। इकडं येणारे सगळे रस्ते हे भगव्या टोप्यांनी आणि भगव्या शालींनी अक्षरशः ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे। पाटील आले, ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे आणि हे सगळ्या आंदोलकांचं एकच म्हणणं आहे आणि ते म्हणजे आरक्षण आम्हाला मिळायलाच हवं, आरक्षणाशिवाय आता माघार नाही। आणि त्यामुळे आपण बघतोय अगदी या मैदानाच्या चारही बाजूला कानाकोपऱ्यात फक्त आवाज घुमतोय तो एक मराठा लाख मराठा कोटी मराठा अशा पद्धतीचा। आणि त्यामुळं जोपर्यंत आता हे आरक्षण मिळणार नाही, महाराष्ट्रातनं सर्व दूरानं आलेले हे सगळे आंदोलक कोणीही परत जाणार नाही, प्रसंगी मुंबईचा चक्का जाम करू अशा पद्धतीची त्यांची भूमिका मांडलेली आहे। आणि त्यामुळं आपण बघतोय की या आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण मिळावं। पाटील येता इकडून, पाटील येता इकडून। अगदी विशाल, आपण ज्या ठिकाणी आपली नजर जाते आज त्या ठिकाणी अशा प्रकारे सगळं भगवं वादळ दिसतं आहे। आज मुंबईमध्ये हा सगळा भगवा सागर जमा झाला असं म्हणायला हरकत नाही। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधली प्रत्येक बित्तम बातमी आपल्यापर्यंत रोज पोहोचवत असतात. मात्र जसे मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून निघाले तेव्हापासून विशाल आपल्याबरोबर हे सगळं महाकव्हरेज करत कसा त्यांचा सगळा प्रवास आहे, कुठकुठे ते थांबले, कसं त्यांचं स्वागत केलं, प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. आणि आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सुद्धा आता मुंबईत मनोज जरांगेंसोबत पोहोचलेले आहेत. त्यामुळे हा सगळा मनोज जरांगेंचा प्रवास त्यांनी क्षणोक्षणी टिपलेला असल्यामुळे त्यांना प्रत्येक बारकावे या प्रवासामधले नेमके काय होते ते माहिती आहे. आणि आज आता मुंबईमध्ये काय नेमकं वातावरण आहे ते विशाल आपल्या त्यांच्या या नजरेतून आपल्यापर्यंत हे सगळं वातावरण पोहोचवतात. विशाल, खरं तर तुम्ही सुद्धा सगळा प्रवास केला, तासन तास खरं तर मनोज जरांगे प्रवास करत होते मराठा बांधवांसह आणि अखेर आज आझाद मैदानात पोहोचलेत. या ठिकाणी आंदोलन करणं महत्त्वाचं समजलं जातं. त्याचं कारण आझाद मैदानात दिलेला आवाज हा थेट सरकारपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं आणि म्हणून आजच्या आंदोलनाला मोठं महत्त्व आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन आझाद मैदानात कधी होतं याकडे सगळ्या मराठा बांधवांचं लक्ष होतं आणि आज तो क्षण आलेला आहे. काही वेळामध्ये मनोज जरांगे या ठिकाणी पोहोचतील आणि मराठा बांधवांना संबोधित करतील. काय नेमकं आत्ताची या क्षणाची तिथली काय नेमकी बातमी आपल्याकडे? अनुपमा, अगदी खरं आहे. मनोज जरांगे नेहमीच म्हणायचे की ही एक निर्णायक वेळ आहे. आतापर्यंत मला आरक्षणाबाबत राज्य सरकारनं फक्त आणि फक्त आश्वासन दिलं. याआधी त्यांनी 3 वेळा उपोषण केले. त्यातल्या 1 वेळा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपोषण सोडवायला आले होते. त्यांनी उपोषण सोडवलं होतं आणि त्याच वेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानंतर दुसरं उपोषण मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं सोडलं. तिसरं उपोषण न्यायाधीशांची कमिटी आली होती, त्यांनी सोडलं. आणि त्या प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त आश्वासन देण्यात आलं होतं की आरक्षण मिळेल. मात्र पूर्ण मागण्या अजूनही मांडण्यात आल्या नाही. ज्यावेळेस मुंबई लागण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, वाशीला त्यांना राज्य सरकारने थांबवलं होतं आणि त्यावेळेस सगळे सोयरे हा त्यांचा मागणी असलेला कायदा करण्यात येईल याबाबतचा ड्राफ्ट सुद्धा राज्य सरकारनं त्यांना दिलेला होता आणि लवकरच याबाबतचा कायदा करण्यात येईल असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्याच्यावर अनेक आक्षेप आले आणि तो कायदा होऊ शकला नाही. त्यामुळं आरक्षणाबाबत आश्वासन दिलं जे पूर्ण होऊ शकलेलं नाही, सगळे सोयरे ड्राफ्टबाबत आश्वासन दिलं जे पूर्ण होऊ शकलेलं नाही. मग आतापर्यंत जे कोणी सत्तेवर आले त्या सगळ्यांनी आमची फसवणूक केली असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे आणि त्यामुळं आता माघार नाही. ही निर्णायक लढाई आहे. आझाद मैदानावर जे काही होतं, जी काही आंदोलनं होतात ती जिंकतात असं म्हटलं जातं असं मनोज जरांगेचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे माझ्या निर्णायक लढ्यासाठी आता मी आझाद मैदानावर आलोय. इथून एक तर आरक्षण घेऊन जाणार, नाही तर मी जिवंत परत जाणार नाही, अशा पद्धतीची मनोज जरांगेंनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे मनोज जरांगेसाठी हे आंदोलन निर्णायक असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसी मधून सरसकट आरक्षण त्यांना हवं आहे आणि त्या आरक्षणासाठीच अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदान हा 500 किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास करून ते इथपर्यंत आलेले आहे. खरं तर हा प्रवास अतिशय जास्त त्रासदायक होता मनोज जरांगेंसाठी, त्यांच्यासोबत येणाऱ्या सगळ्याच लोकांसाठी. मात्र तरीसुद्धा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. सगळी मंडळी अक्षरशः आनंदानं चेहऱ्यावर उत्साह ठेवत हा सगळा प्रवास करत होते. अनुभवा 2 मिनिटं काही आंदोलक माझ्यासोबत आहेत, त्यांना बोलायचं आहे, त्यांच्या भावना व्यक्त करायची. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एकच आहे. आमचे जे मराठा मनोज पाटील जरांगे योद्धा यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला आरक्षण, आम्ही कुणबी आहोत, आमच्या 50 आज्यापासून आम्ही कुणबी आहोत, तर आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि कुणबी म्हणून आम्हाला सर्व तिकीट भेटलं पाहिजे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, आम्हाला ओबीसी मधून मराठा आरक्षण पाहिजे, त्या जोपर्यंत मागण्या आमच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. तुम्ही कुठून आले आणि काय म्हणणं आहे तुमचं? नांदेडवरून आलो आहे. काय म्हणले? पाटलांना समर्थन द्यायला? यस, समर्थन द्यायला. अख्खा महाराष्ट्र समर्थन द्यायला. अख्खा महाराष्ट्रातून आलेले आहेत, समर्थन देण्यासाठी झालोय. आरक्षणाची मागणी, आरक्षणाची मागणी, आरक्षण पाहिजे. तुम्ही कुठून आलेला? मी नांदेडवरून आलेलो आहे. आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे. जोपर्यंत परभणी काय म्हणताय सरसकट आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. इतर जे राज्यामध्ये 89-75% वर आरक्षण गेलेलं आहे, तिथं इतर राज्यात जे चालते आरक्षण आपल्या महाराष्ट्रात का नाही चालत? आम्ही 96 कोळी मराठा आणि कुणबी आहेत. आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आमचे जे लेकरं बाळ शिक्षणासाठी जे वंचित राहिलेत, जे विद्यार्थी SC असेल ओबीसी असेल ते 50-60% उच्चांक शिक्षणाच्या अन्याय होतोय. आरक्षण मिळालं पाहिजे. आम्हाला बोला. आज संबंध महाराष्ट्रातून लाखोच्या प्रमाणामध्ये मराठा या आझाद मैदान मुंबई येथे पोहोचलेला आहे. दादाचं आगमन बाकी आहे तरी तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात मराठा आलेला आहे.
तरी म्हणजे सरकारला महाराष्ट्र सरकारला विनंती आहे याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं. कारण तुम्ही जे हे जे चेले चपाटे पाडून जे राजकारण करतात ते बंद करा. कारण हा मराठा समाज शांततेच्या मार्गाने आज मुंबईमध्ये आला, शांततेच्या मार्गाने आरक्षण घेऊन वापस जाईल. बोला एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ठीक आहे, आपण बघतोय की या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे. हे सगळे वेगवेगळ्या भागातनं आलंय, कोणी नांदेडवरनं, कोणी परभणीवरनं, कोणी मराठवाड्यातल्या कुठल्या जिल्ह्यातून, तर कोणी विदर्भातनं. आणि या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आता आम्हाला आरक्षण द्या, आता आमची फसवणूक नको आणि आम्ही आता माघार घेणार नाही आणि सरकारचे कुठलंही आश्वासनाचं पालन सुद्धा करणार नाही. तर अशी काहीशी परिस्थिती अनुपमा सध्या आझाद मैदान परिसरात आहे. अगदी खरे विशाल, असेच संपर्कात राहा आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. कारण तुम्ही सुद्धा एवढा मोठा प्रवास करत आज मुंबईमध्ये आलेलात आणि मुंबईमध्ये येऊन काय नेमका या सगळ्या मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रियात हे जाणून घेण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे. तर हे भगवं वादळ आता मुंबईमध्ये धडकलेत. ही थेट दृश्य आपण आझाद मैदानाच्या इथली पाहतोय. मनोज जरांगे यांच्या वाहनांचा हा ताफा. खरं तर फक्त मनोज जरांगे यांचं वाहन आणि अगदी मोजकी वाहनं त्यांच्याबरोबरची आता आझाद मैदानाकडे सोडली जात आहेत. संपूर्ण हा परिसर मराठा आंदोलकांनी ब्लॉक केलेला आहे. या ठिकाणी काही क्षणामध्ये या गाडीमधून मनोज जरांगे उतरतील आणि आझाद मैदानामध्ये ज्या ठिकाणी मंच बांधलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन ते संबोधित करणार आहेत. खरं तर त्यांचीच वाट सगळेजण पाहत आहेत आणि आंदोलनाला खऱ्या अर्थानं आता सुरुवात होणार आहे. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषण करणार असं त्यांनी एल्गार केलेलं आहे. केवळ आजच्या दिवस मराठा बांधवांनी मुंबईत थांबायचं, त्यानंतर पुन्हा आपापल्या गावी मला आशीर्वाद देऊन परतायचं. पुढचं माझं मी बघून घेईन आणि त्याचं पुढचं काम हे माझं आहे उपोषणाचं, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाचा आज आता सुरुवात होती आहे.